Unlocking success. यशाची गुरुकिल्ली किंवा यशाला अनलॉक करणं. Beloved children, माझ्या प्रिय लेकरांनो, you must trust your preparation तुम्ही तुमच्या तयारीवर सुद्धा विश्वास ठेवायचा and let go of your fear. आणि भीती सोडून द्यायची, घाबरायचं नाही. Because fear has the power to change the outcome. कारण भीतीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुझा निकाल त्यात बदलेल. But if you remove that fear पण ती भीती जर तू काढली and place faith in that place, आणि भीतीच्या जागी विश्वास ठेवला, you will go through. तर तू पार जाशील. Because Bible says कारण बायबल म्हणतं in James 1:5, याकोबाचं पत्र पहिला अध्याय 5 वचन, if anybody lacks wisdom, जर तुमच्यामध्ये कुणाला ज्ञान उणं पडलं let him ask of God तर त्यांनी देवाला मागावं, and he will give him freely. देव त्यांना मोफतपणे ज्ञान देईल. Praise God. देवाला धन्यवाद. When fear whispers in your ears, जेव्हा भीती तुमच्या कानामध्ये कुजबुजायला लागेल, answer him with faith. त्याला त्या भीतीला विश्वासाने उत्तर दे. See, the target is within your reach. बघा, टार्गेट जे आहे, लक्ष्य जे आहे ते तुमच्या हातापर्यंत पोहोचतंय. Aim with confidence. तुम्ही विश्वासाने निशाणा साधा Do not lose hope. आणि आशा सोडू नका. Your worth is not determined by your exam scores, तुमची किंमत तुमच्या परीक्षेच्या मार्कांवर होत नाही, but by who you are in the eyes of God. पण देवाच्या नजरेमध्ये तुम्ही कोण आहात याच्यावर तुझी किंमत ठरेल. In the eyes of God, देवाच्या नजरेत you are precious. तू मौल्यवान आहेस. In the eyes of God, देवाच्या नजरेत you are the beloved of तू God. देवाचा लाडका आहेस. Amen. आमेन. And so when you feel like you have done all you can, म्हणून तुला जेव्हा असं वाटेल की मी तर सगळं केलं, leave the rest for God's grace to handle. मग आता बाकीचं देवाच्या कृपेवर सोडून दे. तू सगळं जे करायचं ते केलंयस ना, Don't overdo. मग आता जास्तीचं करायची गरज नाही. Sleeping time, sleep. झोपायच्या वेळेला झोपायचं, Studying time, study. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करायचा. Self-study also is very critical. आणि आत्मपरीक्षण पण क्रिटिकल आहे. Do not totally rely on books and tuitions संपूर्णपणे or ट्युशनवर, schools or colleges. संपूर्णपणे शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास, शिकवण्या याच्यावर अवलंबून राहू नका. Some of the students say, I went for tuition, I will pass. काही विद्यार्थी म्हणतात मी गेलो होतो आज ट्युशनला, मी पास होणार आहे. Self-study also is important. What you थोडं say? स्वतःहून पण थोडा अभ्यास करायला बसलं पाहिजे. You have to have self-study also. स्वतःहून सुद्धा अभ्यास करायला बसलं पाहिजे. शाळेला जाऊन आला, ट्युशनला जाऊन आला, त्याच्या व्यतिरिक्त स्वतःही थोडं पुस्तक उघडून बसायचं. And online resources can motivate you to study hard. आणि ऑनलाईन रिसोर्स तुम्हाला जास्त अभ्यास करायला प्रेरणा देईल. And it will help you to even achieve your goals. आणि तुमचा गोल, तुमचं ध्येय पूर्ण करायला मदत करेल. Avoid spending too much time on your phone. फोनवर जास्त वेळ घालवू नका. तू YouTube बघितलं नाही तर YouTube बंद पडणार नाहीये. Whether it's for chatting or watching ते videos. चॅटिंग असो नाही तर व्हिडिओ बघणं असो. So choose your friends who encourage you to stay focused and work hard. तर मित्र मैत्रिणी पण असे निवडा की जे तुम्हाला अभ्यासावर लक्ष लावायला मदत करतील, मेहनत करायला मदत करतील. A few practical things I will give for you to remember. काही व्यावहारिक गोष्टी देतो लक्षात ठेवायला. Stick to the time allotted for your papers. पेपरसाठी जो काही वेळ दिलेला आहे त्या वेळेत बांधलेले राहा. Know how much time you have. किती वेळ तुझ्या हातात आहे समजून घे. Stick to the time allotted for each question. प्रत्येक प्रश्नाला किती वेळ आहे त्याला धरून राहा. Without allowing yourself to double check excessively. आणि स्वतःला सारखं सारखं ते नाही मला परत चेक करू दे, नाही मला परत चेक करू दे असं सारखं नको. Because by cross checking it 10 times you will miss the other questions. कारण 10 वेळेला एकाच प्रश्नाचं उत्तर तू रिचेक करत बसला तर बाकीच्या प्रश्नांची उत्तरं लिहायला वेळ मिळणार नाही. You may know other answers then. कारण बाकीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती असतील तर ती लिहा. Reserve the last 5-10 minutes of the exam to revisit that marked questions. आणि परीक्षेची शेवटची 5-10 मिनिटं जी असतात ना ती त्या मार्क केलेल्या प्रश्नाची उत्तरं जमतायत का ते लिहायला बघा. Second, दुसरं, limit checking answers. उत्तरं सारखी सारखी तपासू नका. Set a rule. एक नियम करा. Allow yourself only one recheck per question. स्वतःला फक्त एकदाच परत तपासायची मुभा दे. Once done, एकदा ते उत्तर तपासलं, trust your initial instincts and move forward. विश्वास ठेवायचा आतून की नाही मला माहितीये बरोबरच आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे जायचं. Because it is based on your preparation and understanding. कारण तुझी तयारी, तुझी समजूत याच्यावर ते अवलंबून असतं. Third point, 3, develop mindfulness techniques. जरा असं सांभाळून सगळं करायची एक वृत्ती विकसित कर. Develop the habit of looking to God देवाकडे बघायची वृत्ती विकसित कर and making a silent prayer. आणि शांत प्रार्थना करायची एक वृत्ती ठेव. Even while writing the exam,
परीक्षा लिहिताना सुद्धा In silence, remember God. शांततेमध्ये देवाचं स्मरण कर Lord, I trust you to help me की प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे मला मदत करायला before and during exams. माझ्या परीक्षेच्या आधी आणि परीक्षेत सुद्धा That will reduce anxiety. त्याच्यामुळे टेन्शन कमी होईल. चौथा मुद्दा, Work on self-talk. स्वतःशी बोलायची सवय लाव. Replace self-critical thoughts with positive affirmations like, I have prepared well and I am trusting in God. स्वतःविषयी जे निंदेचे विचार तुझ्यात येतात ना ते बोलणं नाकारून स्वतःविषयी सकारात्मक बोल की मी अभ्यास केलाय मला माहितीये मला जमणार आहे. Keep on saying, I can do all things through Christ that strengthens me. असं म्हणत राहा ख्रिस्त येशू जे मला ताकद देतात त्यांच्याद्वारे सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. Because positive confession, कारण सकारात्मक कबुली which is rooted in faith, जी विश्वासात मुळावली आहे can empower you to face any challenges त्यातून तुम्हाला सामर्थ्य मिळेल कुठल्याही आव्हानाला तोंड with द्यायला. confidence and peace. विश्वासाने आणि शांतीने. More encouraging thoughts I will give you. अजून प्रोत्साहनाचे विचार थोडे देतो. Joshua 1:8. त्यात आहे यहोशुआ 1:8. I am strong and courageous मी बलवान आहे मी धीरान आहे because the Lord is with me. कारण प्रभू माझ्या सोबत आहे. 2 Timothy 1:7. 2 तिमोथी 1:7. God has not given me a spirit of fear. देवाने मला भीतीचा आत्मा दिलेला नाही. Hebrews 13:6. इब्री करास 13:6. The Lord is my helper. प्रभू माझा मदतगार आहे I will not fear. मी घाबरणार नाही. Romans 8:37. रोम करास 8:37. I am more than a conqueror through him who loves me. ज्याचं माझ्यावर प्रेम आहे त्याच्याद्वारे मी महाविजयी आहे. Visualize success on and on. यशाचं चित्र सारखं सारखं रंगवा. Start यश. dreaming. स्वप्न रंगवा. Picture yourself that you are calm in Christ. चित्र रंगवा की मी ख्रिस्तामध्ये शांत आहे. Always aim to do your best नेहमी चांगलं ते करायचा प्रयत्न करा. rather than being flawless. उगीच नाही माझ्याकडनं चूक होताच कामा नाही चूक होताच कामा नाही मी परफेक्टच असलं पाहिजे No. असले उगीचे हट्ट नको. 6th point. 6 Seek professional guidance if needed. पेशाकारी मार्गदर्शन पण घ्या गरज पडली तर. If these strategies don't bring relief, आणि याच्यातनं सुद्धा जर नाही सुटका मिळाली come to the church on Saturday, Sunday and Monday. शनिवारी रविवारी सोमवारी चर्चला या. Get prayed from me or from my elders or from our teachers or whoever leaders are there in the church. माझ्याकडे येऊन प्रार्थना करून घ्या नाहीतर जे कोणी लीडर्स आपल्या चर्चमध्ये आहेत त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या. A few helpful thoughts to parents. आणि आई वडिलांना काही मदतीचे विचार देतो. Handle your expectations with care. आई वडिलांनी आपल्या आशा अपेक्षा जरा नीट हाताळा. Be supportive, not overbearing. मुलांना आधार द्या जास्त त्यांना ओझं टाकू नका. Children already deal with academic pressure, कारण मुलांवरती एक तर अभ्यासाचा दबाव ऑलरेडी आहे. and adding strict conditions for high त्याच्यामध्ये- scores can lead to fear and anxiety. त्याच्यामध्ये आई वडिलांनी तू एवढेच मार्क आण आणि तेवढेच मार्क आण असं जर केलं तर त्या मुलांवरती दबाव येणार त्यांना टेन्शन येणार It will lead to burnout. आणि त्यातून ती मुलं जळून राख होणार. Instead, त्याच्याऐवजी encourage them to do their best. आई वडिलांनी मुलांना प्रोत्साहन द्या की तुला जमेल तेवढं चांगलं कर बेटा. Second, 2 celebrate effort over result. मुलांच्या मेहनतीला साजरं करा रिझल्टला नाही. Because effort builds character. कारण त्या मेहनतीतनं चारित्र्य सुधारतं. Third, 3 understand individual abilities. प्रत्येकात काय काय कुवत आहे ती जाणा. Because intelligence and capabilities vary from person to person. कारण बुद्धी आणि कुवत माणसामध्ये वेगळी असते. तुला वेगळं जमत असेल मला वेगळं जमतं. Not everyone will score 90 or above. प्रत्येक मुलगा आणि मुलगी 90 मार्क आणणार नाही. But every child has unique strengths. पण प्रत्येक मुलाकडे एक विशिष्ट अशी शक्ती तर असते. Amen. आमेन. Fourth point, 4 provide guidance, not fear. आई वडिलांनी त्यांना मार्गदर्शन करा त्यांच्यात भीती नका घालू. Encourage them consistently. सारखं त्यांना प्रोत्साहन द्या. Allow them some time for rest. काही वेळ त्यांना आराम करायला परवानगी द्या. Allow them for having recreation also. आणि थोडंसं त्यांना इकडे तिकडे जावंसं वाटलं जाऊ दे करू दे. Don't tie them up with the chair that they should study only. त्यांना खुर्चीला बांधून 24/7. नका ठेवू. 24/7 अभ्यास कर अभ्यास. अरे झोपला का अभ्यास कर. अरे हे का अभ्यास कर. अरे करतोय बाबा. See, let them have little break. थोडा ब्रेक त्यांना घेऊ दे ना. A little more added some thoughts for the students. आणि आता विद्यार्थ्यांना पण अजून थोडे विचार देतो. Life is bigger than your exam. लक्षात ठेवा तुझ्या परीक्षेपेक्षा तुझं आयुष्य मोठं आहे. And so preparation and rest matter. तर तयारी आराम हे सगळं पाहिजे. Study diligently.
तत्परतेनं अभ्यास कर, but take little rest to recharge once again. थोडा आराम पण कर ना, थोडं रिचार्ज पण झालं पाहिजे ना. Overstudying can lead to exhaustion, जास्तीचा अभ्यास करून करून थकून जाणार, which will hinder your performance. ज्यातनं मग तुला नाही बरोबर उत्तर लिहिता येणार. Second, 2, start early. लवकर सुरुवात करा. Like a mother asked the daughter, जसे एका आईनं मुलीला विचारलं, when is your exam starting? तुझी परीक्षा कधी सुरू होणार आहे, When will you study? अभ्यास कधी करणार. She said, I will study from tomorrow. ती म्हणाली उद्यापासून करीन. Oh, so Ah. when is the exam? परीक्षा कधी आहे, Tomorrow. उद्याच आहे. म्हणजे भटाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी बर का. So start early, तर जरा लवकर सुरू कर. avoid last minute cramming. असं शेवटच्या मिनिटाला कशाला अभ्यास पाहिजे. Studying little every day will build confidence over time. रोज थोडा थोडा अभ्यास करा, त्यातनं विश्वास वाढेल. Third, 3, trust in God's grace. देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा. Believe that God is with you. विश्वास ठेव की देव माझ्या बरोबर आहे. Fourth, 4, learn from your failures. तुझ्या अपयशातनं शिक. Failure in an exam परीक्षेत जर काय अपयश आलं तर त्यातून शिक. doesn't mean you have failed in life. परीक्षेत अपयश आलं ना, याचा अर्थ असा नाही की तू जीवनात अपयशी झालाय. One exam does not determine your future. एका परीक्षेवर तुझं भविष्य ठरत नसतं बेटा. Your journey is a series of steps तुझ्या आयुष्याचा प्रवास म्हणजे त्याच्यामध्ये बरंच काही असतं. guided by your efforts and guided by God's favor upon your life. त्याच्यासाठी देवाचा अनुग्रह तुझ्या जीवनावर पाहिजे, तुझी मेहनत पाहिजे, कारण त्या प्रवासात तुझी अनेक पावलं गरजेची आहेत. Stay honest. प्रामाणिक राहायचं. Avoid copying or dishonest means. खोटेपणा करायचा नाही, कॉपी करायची नाही. Trust in your preparation and God's wisdom. स्वतःच्या तयारीवर आणि देवाच्या ज्ञानावर विश्वास ठेव, कॉपी करणं मना है. Lastly, शेवटी trust God देवावर विश्वास ठेव, and success will follow you. यश तुझ्या मागे चालेल. Praise God. देवाला धन्यवाद.